जय शिवराय भाऊनो, तिरुपती पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण सगळेच पार्ट एकत्र घ्यायला लागलोय आणि काय काय जुगाड पण आहेत। लवकरात लवकर दर्शन कसं मिळवायचं ते पण बघायला मिळणार। रेल्वे स्टेशनवर पोहोचायच्या आधी सगळेजण तयार झालो। स्टेशन याचे 3 किलोमीटर अलीकडे सगळेजण दारात जाऊन उभारलेत। एवढी का गडबड करायला नंतर कळेल तुम्हाला। तर इकडे बॉक्सर न ढिग्याला खाली ढकलून दिला। वर यायचं नाही, चालत यायचं म्हणालता। ढिग्या तुझी आणि ह्याची किंमत एक आहे। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? रेल्वे पुढे निघाली, स्टेशन आलं, सगळेजण झापूक झुपूक उतरलो। स्टेशनच्या बाहेर आलो पळत पळत, नाश्ता बिष्टा काय केला नाही, डायरेक्ट गाडी धरली आणि तिरुमलाला निघालो। अजून पण काही पोरं पळाल्यात तर दर्शनाच्या तिकिटासाठी। 8ला सगळ्या ट्रेन स्टेशनवर येतात आणि त्यांची गर्दी पहिला तिकिटासाठी होत्या। मग त्यांच्या आधी लवकर येऊन तिकीट काढलं म्हणजे निवांत होते हो। गेले गेल्या 2 मिनिटात तिकीट मिळालं। बाहेर आलो आणि गाडीवाला गावला, एसटीचे एवढे पैसे द्या, वर नेऊन सोडतो। लॉटरीच लागली। 4 जण गाडीत बसलीत, आम्ही म्हटलं चालत येतो, इच्छा आहे आमची। सगळ्या बॅगा गाडीत टाकल्या आणि घोडे आलीत की 4 मैदानात, सच्च्या, सौर्या, गौऱ्या आणि मी। सौर्या तर नुसतं आडवत तंडत होतं आणि मराठीच तणणार बरं काय। हो एवढ्याला होते, 30ला द्या, 10ला द्या, पुढल्याला कळून दे नाही तर नाही कळून दे, आपल्या मनासारखं नाही झाली परत द्यायचं। गजब टोपीबाज आदमी। तिथनं जरा पुढे गेलो आणि पायऱ्या लागल्या। सगळ्या पायऱ्या बघती तर लाल आणि पिवळ्या झाल्या होत्या। तर नेमका काय विषय, सच्च्या म्हणला जिनी जिनी व्रत केले तिने प्रत्येक पायरीला लावत जायचो। काय प्रत्येक पायरीला चेष्टा, क्या बात कर रहे? परिसर, बांधकाम, वातावरण एक नंबर, इथनं जाऊच वाटत नव्हतं। आम्ही पण हळूहळू चालत पुढे निघालो। मंदिर बघा किती मोठी भव्य आहे, बघूनच डोळ्याचं पारणं पिटते। सच्च्या हौसाहौसानं चालत आलता आणि हौसच पिटली तिची। नुसते 100 पायऱ्या चढल्यावर त्याचा टांगा पलटी झाला। प्रत्येक जागी बसत होते। 150 वेळा बसणारा माणूस। सच्च्याचा हाल काय सौर्याला बघिवलं नाही। मग म्हणला भाऊ तुझ्या जीवनाचा ओझ मी माझ्या खांद्यावर घेतो। मग घेतली की उचलून 30-40 पायऱ्या चढल्या, मांडलं भावाला, विषय लोड। एकच वादा, सौरव दादा। सच्च्याला खाली उतरल्या सौर्याला आला ताव, म्हणला हे चल शर्यत लावायची, कोण पहिला जाते बघ्या। तर वर इकडे गौऱ्या रेडबुल पिऊन झपूक झपूक करत वर गेलाय 2.5 तासात। आम्ही म्हटलं काय इंजन बिंजन लावले का काय। आम्ही इकडे हलत डुलत निवांत येत होतो, मंदिर बघत, वातावरण एन्जॉय करत, एकदम भारी वाटालतं। पण दम पण भरलेला तेवढाच। इथली माकडं खरंच लई चॅप्टर आहेत भावानो। माझ्या हातात बिस्किटचा पुडा होता आणि ती कागद वाजल्या सगळी माकडं माझ्या अंगावर म्हटलं अर माझ्या अंगावर या लागल्यात। तर ते बिस्किटचा पुड्याचा नादाने या लागल्यात। मी जरा असा हात वरवीर केला, लपवला बिस्किट पुडा, तिथनं पळून आलो। तिथनं जरा पुढं आल्यावर ही गेट लागते आणि इथनं गुडघ्यावरून चालायला चालू करतात माणसं। हे सगळं बघून एवढी भक्ती माणसांची असते एखाद्या देवावर, हे पहिल्यांदा बघितलं। 250 पायऱ्या राहिलेल्या, कस्तर दापलत सगळ्या आलो। ह्यासनी फोन केला, हे रूम वर जाऊन निवांत बसलेली। गेलो ते पालताच पडलो। चौऱ्यान सच्चे आल्यात 5 तासानं आणि आल्यावर पहिला नंबर आल्यासारखं लागल्यात दंगा कराय। नाही तटत नाही अडत शिवलाय वाघाने थोडा वेळ टाइमपास करत बसलीत सगळीजण आणि गौऱ्या आता संन्यास घेणार आहे, रामदेव बाबाच्या पायावर पाय ठेवणार आहे। 4-5 जण केस कापाय जाणार होती, तर इकडे सच्च्यानं विप्याचं कल्लच कापलं। केस कापून आलीत सगळे, आवरलं आणि जेवायला निघलो बाहेर। आंघोळ करून बाहेर पडल्यावर जरा फ्रेश वाटायला लागलं। इथला हॉटेलवाला एक ओळखीचा होता सच्च्याच्या, त्याला बोलवलं, जेवण मागवलं। एकदम 3rd क्लास जेवण मिळते, इथं कुठं पण जावा। त्याच्यापेक्षा भारी मंदिरात प्रसाद मिळतो, तिथं जायचं, ताक भात मिळते, त्यानं पोट भरल्यासारखं वाटतंय एवढं 3rd क्लास खाण्यापेक्षा। आणि ह्याच्या डिशेस तर 350-400 रुपयाला फालतू। ह्याच्या पुढल्या पार्ट मध्ये तुम्ही नुसती भांडणं बघणार आहे, त्यासाठी फॉलो करा, म्हणजे लवकर व्हिडिओ बघायला मिळेल आणि ट्रेलर बघून जावा। अरे काढ